नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सध्या मी आहे आकुर्डी या ठिकाणी आणि आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये. काल माझ्या बहिणीची सर्जरी झाली तर तिला बघायला मी आलेली आहे. हॉस्पिटलमध्ये लिफ्टसाठी थांबलं. पेशंटची भेट झालेली आहे आणि तिला ना अजून उठता येत नाही, त्यामुळे ती झोपूनच आता नाश्ता करते. आई देखील या ठिकाणी नाश्ता करायला लागलेली आहे. पेशंटसाठी खाऊ आणलेला आहे, ते निखिल देत आहेत आता तिला. आकुर्डीमध्ये ना नवजीवन हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये पूजाला ॲडमिट केलं आहे. कालच तिची सर्जरी झाली. आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. उद्या डिस्चार्ज देतील आणि आम्ही तिला बघायला आलो होतो. बराच वेळ बसलो इथे. आता गप्पा वगैरे मारल्या. थोड्या वेळाने आता घरी जायचं. हर्षू आलेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि लपून बसतोय तो. ये इकडे. पेशंटला बघायला हॉस्पिटलमध्ये आले आणि आमची आई सुद्धा तिच्यासोबत आली आहे. तर आईला पण त्रास होत आहे, थोडा अंग वगैरे दुखतंय, तर तिला आता इंजेक्शन देते मी. दुपारची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही हॉस्पिटलमधून घरी जातोय. बराच वेळ झाला आम्ही थांबलेलो. चला जाऊ का? बाय. हो, नंतर येते. पेशंटला त्रास होत आहे त्यामुळे ती झोपलेली आहे. चला आता आम्ही निघतो. जावं असं प्रेम बघा. चला हर्षू, हर्षू बाय. आई चल येतो. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आलेलो आहे. चला आता आपण बाहेर पडतो इथून. चला आई, काळजी घे तायडीची. बाय. पोहोचलेलो आहे घरी. घरी यायला आम्हाला 4 वाजले. रस्त्याने ना खूप जास्त ऊन लागलं. आता खरं वाटायला लागलंय की उन्हाळा चालू झालाय. आणि हे आमचं पिलू घरी आमची सकाळपासून वाट बघत बसलंय. कोण वाट बघतंय? घरी येताना नित्तूसाठी ही द्राक्ष आणलेली आहेत, लाल रंगाची आणि काळ्या रंगाची. कसे आहेत? सायंकाळची वेळ झालेली आहे. फ्रेश वगैरे झाले आणि मी आलेली आहे आता किचनमध्ये. आता मला करायचं आहे स्वयंपाक. सर्वात अगोदर आपण लावणार आहोत कुकर. वरण भाताचा कुकर लावलेला आहे. नित्तूला घेऊन मी आलेले आहे पार्किंगमध्ये आणि नित्तू ना आता गाड्यांसोबत खेळायला लागलेली आहे. दिवसभराच्या कामामध्ये ना नित्तूसाठी वेळ खूप कमी देता येतो आणि तिला ना बाहेर पण घेऊन जाता येत नाही. काय खेळते पिल्लू? नित्तूला ना आता दादाची सायकल सापडलेली आहे चालवायला, पण नित्तूला हे चालवताच येत नाहीये, त्यामुळे नित्तू आता बघा काय जुगाड करते. चला कसं चालवणार? जरा वेळ नित्तू सोबत खेळले आणि आता मी आलेली आहे घरी. नित्तूला फ्रेश वगैरे केलं आणि आता आम्ही जेवण करणार आहे. आत्याने भाजी भाकरी बनवले. आजच्या जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी, कांद्याची पात, वरण भात आणि ही आहे सांडगी मिरची, मसाला मिरची आहे. आत्याने आणली होती गणपतीपुळ्यासनं, आता ती तळून घेतलेली आहे आणि सोबत आहे कांदा. या सर्वांनी जेवायला. आत्ताच आमचं जेवण वगैरे आवरलं, घरातील कामं आवरली. अजून छोटी मोठी कामं राहिलेली आहेत, ती अशी राहतच असतात. आणि ब्लॉगचं आपल्याला एडिटिंग करायचं आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ शूट करायला बसले परत एकदा. हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. पूजाची सर्जरी झाली, पण कोणती सर्जरी झाली हे काही मी सांगितलंच नव्हतं. तर तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे, लॅप्रोस्कोपिक सर्जरी केलेली आहे आणि आता तब्येत वगैरे तिची ठीक आहे.
उद्या डिस्चार्ज देतील. जरा ॲबडॉमिनल पेन होतं, पण ते पोस्ट सर्जरी थोडंसं पेन राहतंच. खरं तर घरात असं काही सर्जरी वगैरे असेल किंवा कोणी आजारी असेल तर घरातलं सगळं वातावरण डिस्टर्ब होऊन जातं आणि घरातील स्त्री किंवा मेन माणूसच जर आजारी असेल ना तर आणखीनच सगळ्यांची धावपळ होते. त्यांचंही तसंच चालू आहे. तर लवकरच तिची तब्येत बरी होईल अशी आपण आशा करूया. या व्लॉगचं आता मी करते एंडिंग. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही आमच्या घरच्या गोष्टी आहेत त्या मी खरं शेअर केलेल्या आहेत. माहीत नाही करायला पाहिजेत नाही, काही योग्य आहे काही अयोग्य आहे हे कधी कधी आपल्याला नाही कळत, पण थोडी प्रायव्हसी जपूनच मी गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना.